श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? स्वामी कृपेने मस्त असाल, स्वस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल. तर बघा, अगदी मी 3 वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझाच अनुभव सांगणार आहे. तर बघा, मी स्वामींच्या सेवेत आले. माझ्या घरातील म्हणजे माझ्या माहेरकडूनही स्वामी सेवेत कोणीच नाही आणि माझ्या सासरकडून सुद्धा स्वामी सेवेमध्ये कोणीच नाही. कारण या सेवेमध्ये यायला नशीब लागतं असं मला तरी वाटतं. त्यामुळे माझ्यासुद्धा मनाला असं एक गर्व आहे की मी खूप नशीबवान आहे की मला स्वामी सेवा करण्याचं परमभाग्य लाभलं आहे. तर बघा, आत्ता परवाच आपला दत्त जयंती सप्ताह झाला. तर माझ्या घराच्या शेजारीच केंद्र आहे, त्यामुळे मला थोडक्यात जास्त प्रमाणात सेवा करायला मिळते असं म्हणायला हरकत नाही. तर मी तिथे जी काही रविवारी आरती असते, रविवारी सकाळी 10:30 वाजता आरती असते आणि संध्याकाळी 6-6:30 वाजता आरती असते. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता आरती असते आणि मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता आरती असते. तर मी प्रत्येक आरतीला तिथे हजेरी लावून जाते आणि तेवढीच सेवा माझ्याकडून घडत असते. तर दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्या प्रहर सेवा म्हणजे आपल्या सप्त्याचा आत्मा म्हणजे प्रहर सेवा. प्रहर सेवेमध्ये बघा कोणीच भाग घेत नाही, कारण विना घ्यायला, माळ घ्यायला आणि स्वामी चरित्र वाचायला हे नकोच वाटतं. आणि जास्त तर विना घ्यायचा म्हणलं की सेवेकऱ्यांची थरकाप होत असते, नकोच असं होतं. आणि तिथे एक हजेरी अशी लावलेली असते सप्त्यामध्ये, अखंड नाम जप यज्ञ असं चालू असतं. आणि ज्या दिवशी सप्त्याची सुरुवात असते तर त्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत महिला सेवेकऱ्यांचा प्रहरीचा टाईम असतो. आमच्या तरी केंद्रामध्ये महिला सेवेकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे रात्री 9पर्यंतचा टाईम दिला असतो. पण इतर केंद्राचा जर विचार केला तर सकाळी 7 पासून महिला ते संध्याकाळी 7पर्यंत महिला असं असतात. तर सकाळी 7 वाजताची प्रहर सुरू होती. तर तिथे कोणीच तयार होत नव्हतं. तर मी तिथे तयार झाले, कारण मलासुद्धा माझं लहान बाळ आहे. त्या बाळाला सांभाळून, त्या बाळाचं सगळं आवरून करून मला जाण्यासाठी मी 7 वाजता तरी तयार झाले, कारण मला ती शक्ती, ते बळ मला माझ्या स्वामींनी दिलं. आणि तिथूनच मला मानाचं माझ्या स्वामींनी, हे बघा, हे फूल मला मिळालं आणि हा हार माझ्या स्वामींनी मला, हा मानाचा हार मला मिळाला. कारण आता 9 ते 10 दिवस झाले सप्ताहून, त्यामुळे हे सुकलेत. पण याचं मोल किती आहे, याची किंमत किती आहे ते मलाच माहिती आहे. त्यामुळे मी यांना असंच सांभाळून ठेवेल, कारण हे मिळणंसुद्धा कुणालाच मिळत नाही. मी म्हणणाऱ्यालासुद्धा मिळत नाही. तर बघा, तुम्हाला वाटत असेल मी हे का सांगत आहे. तर मी हे का सांगत आहे बघा, जेव्हा तुम्ही केंद्रात जाता तेव्हा तुम्ही ही सेवा ती सेवा म्हणू नका. आता काही सेवेकरी होते, ते म्हणाले की आम्हाला गुरुचरित्र पारायणालाच बसायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जो सप्ताह होतो, स्वामी पुण्यतिथी असेल किंवा दत्त जयंती सप्ताह असेल, सप्ताह जो होतो तो फक्त, बाळा शांत बस, तो सप्ताह होतो तो फक्त उभा करणारे असतात म्हणजे प्रहर सेवेकरी, जे सुरुवातीला सकाळपासून उभा टाकतात ते सेवेकरी. नंतर सेवेकरी बदलतात, त्याला हरकत नाही. परंतु जे सकाळी प्रथम म्हणजे माझ्यासारखं जे सेवेकरी उभा टाकतात त्यांच्या पायामुळे हा सप्ताह उभा राहतो असं म्हणतात. त्यामुळे सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या फर्स्ट टाईमपासून सेवा मिळणं खूप कठीण असतं. या म्हणजे मी जिथे राहते या केंद्रामध्ये सेवेकऱ्यांची संख्या महिलांची जास्त आहे, पुरुष सेवेकरी कमी आहेत. पण महिलांना काम असल्यामुळे महिलांना नको वाटतं. मला सांगायचं हेच आहे की ही सेवा ती सेवा म्हणू नका. गुरुचरित्र पारायणाला बसलं म्हणजे तुम्हाला पुण्य मिळतं, तुमच्या इच्छा प्राप्ती होतात असं नाही. तर तुम्ही जर केंद्रामध्ये झाडू मारला किंवा साफसफाई केली, चप्पल स्टँड सांभाळला, चप्पलची व्यवस्थित नीटनेटकेपणा लावला, तर हे सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्यापेक्षाही दुप्पट पटीनं पुण्य तुम्हाला ह्या सेवेमध्ये मिळत असतं. मग तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तुम्ही कुठलीही सेवा करा, ही सेवा ती सेवा असं काहीच नाही. म्हणून तुम्ही ही सेवा ती सेवा म्हणू नका. जे आपले केंद्रप्रमुख असतात ते आपल्याला सांगतात की तुम्ही ही सेवा घ्या, हो आपण तीच सेवा घ्यायची. मला गुरुचरित्र पारायणाला बसायचं होतं, पण मला ते केंद्रप्रमुख म्हणाले तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसू नका, तुम्हाला भरपूर पुण्याची मी सेवा देतो, तुम्ही प्रहर सेवेला बसा. बरं म्हणले, ठीक आहे. मी प्रहर सेवेला बसले आणि प्रहर सेवेमध्ये सुद्धा खूप सारे अनुभव आले. सप्ताह काळामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये सप्ताह होतो, तर प्रत्येक केंद्रामध्ये काही ना काहीतरी अनुभव आपल्याला बघायला मिळतात, पाहायला मिळतात. कुठेतरी स्वामींचं रूप प्रकट होतं, तर कुठेतरी स्वामींचं रूप नष्ट होतं. असे स्वामींचे भयानक अनुभव आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दररोज एक अनुभव असा मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे. फक्त मला तुम्हाला सांगायचंच होतं की प्रत्येक सेवेमध्ये भाग घ्या. ही सेवा नको, ती सेवा नको असं काहीच म्हणू नका. कारण महाराजांच्या जे मनात आहे, जी सेवा तुमच्याकडून करून घ्यायची आहे तीच सेवा महाराज आपल्याकडून करून घेत असतात. त्यामुळे स्वामींच्या मार्गावर चाला, स्वतःचा मार्ग नाकारा. जो स्वामी आपल्याला मार्ग दाखवतील त्याच मार्गाचा तुम्ही अवलंब करा. तुमचं जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे. म्हणून स्वामी पदोपदी आपल्याला सांगतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे.
फक्त दाखवायचंच होतं की हे मानाचं फूल, हा मानाचा हार मला मिळाला आहे. तर असंच काहीतरी करा, कारण हे ज्यांना मिळालं त्यांनाच याची म्हणजे याचं काय मोल आहे हे त्यांनाच समजतं, हे कुणालाही समजत नाही. तुम्हाला वाटेल की बाबा हा काय फुलाचा हार आणि छोटासा, यात काय एवढं मोठं, पण अजिबात असं नाहीच. हे खूप मेहनतीनं सुद्धा मिळतं आणि हे मिळण्यासाठी नशीब लागतं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. म्हणून प्रत्येक सेवेत भाग घ्या आणि आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून कुठलीही सेवा करा. नक्की एक दिवस तुम्हाला स्वामी प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाहीत. तर हा छोटासा व्हिडिओ होता जो की मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे स्वामींचे छोटे छोटे अनुभव, महत्त्वपूर्ण अनुभव असे तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.